आज सक्सेस कोण येतो, ज्यांचं सप्लायवर पूर्ण ओढले ना मार्केटमध्ये, तेच आज सक्सेसफुल. कारण तुम्ही मार्केटमधून कांदा घ्या एका ठिकाणी, त्या कांद्यामध्ये 8 टनामध्ये 10 शेतकऱ्यांचा कांदा असतो, बरोबर ना. त्या क्वालिटी वेगळी असते, तुम्ही ते क्वालिटी पण होल्ड नाही करू शकत. ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यातून माल घेता त्यावेळेस तुमचं ते क्वालिटी पण होल्ड राहतो तुमच्या समोर असतात या गोष्टी. जर तुम्हाला एक्सपेरिमेंट करत असेल तर तुमचा सप्लाय हा तुमचा खाली स्ट्रॉंग झाला तरच तुम्ही पुढं बायरला कमिटमेंट करू शकता. ज्यावेळेस तुम्ही सांगा तुम्ही बायरला माझ्या 100 शेतकरी येतो, 500 शेतकरी येतो, त्याच कांदा उगवतात, कांदा लावतात, त्यावेळेस तुमचा बायर तुम्ही सांगा 1 वर्षाची अग्रीमेंट करून डायरेक्ट. त्यावेळेस तुम्ही 100 शेतकरी जाता तुमचे कंटिन्यू त्यांना सप्लाय देऊ शकता, बरोबर ना. आणि तुम्हाला तुमचं प्रॉफिट मार्जिन चांगला राहते. म्हणजे तुम्ही त्या मार्केटमध्ये टिकता, तुम्ही कांद्यामध्ये कोणतं पण पीक असू द्या. कारण की लोक पैसे घेऊन म्हणजे ठिकाणी पैसा दे लोकांना लावायचा कुठं 75 लोकांना. त्याच्यामुळं आज जर तुम्हाला जर टिकायचं असेल, जेन्युइन काम करायचं असेल तर तुम्हाला खाली तुमचं सप्लाय वर तुमचा पाहिजे 100%.